श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आज आपण 40 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर त्याच्या आधी सर्वात आधी आपण मेजरमेंट बघूया। तर बघा, उंची आहे आपली 13.5 इंच। तर आपल्याला 1 इंच शिलाई ऍड करून मार्जिन ऍड करून आपल्याला घ्यायचं आहे 14.5 इंच। तर बघा, छाती आहे म्हणजेच आपली साइज आहे 40 इंच। 40चा 1/4 भाग येतो 10 इंच। त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, कमर आहे आपली 9.5 इंच। तर आपल्याला 2.5 इंच कमरेच्या इथे मार्जिन घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन साठी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि टोटल होतं आपलं 12 इंच। शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच। तर 40 इंच आपली छाती आहे, तर 40 इंचासाठी आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तर बघा, पुढचा गळा आहे आपला 6 इंच। तर आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच। मागचा गळा आहे 8 इंच। तर आपल्याला घ्यायचा आहे 8.5 इंच। चला तर मग आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे। तर बघा, मी असा 1 सिंगल मध्ये पेपर घेतलेला आहे। तर बघा, प्रिन्सेस कट ब्लाउजच्या कटिंग मध्ये आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करायचा असतो। म्हणजे जेणेकरून आपल्याला आता कटोरीचं ब्लाउज आपण जेव्हा कटिंग पेपर कटिंग करतो किंवा ब्लाउज करतो, तर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही फ्रंट भाग आणि बॅक भाग सुद्धा आपण एक साथ काढू शकतो। पण प्रिन्सेस कट ब्लाउजचं तसं नाही। तर आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग काढावा लागतो आणि मग त्याच्यावरून समोरचा भाग काढावा लागतो। तर बघा, सर्वात आधी आपण आता पाठीमागचा भाग काढून घेऊया। तर आपल्याला सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। तर उंची आहे आपली 14.5 इंच। तर बघा, 14.5 इंच मी उंची घेत आहे। तर बघा, इथे मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे। समोर सुद्धा एक 14.5 वर आपल्याला मार्जिन करायचं आहे, म्हणजे आपल्याला शोल्डरची मार्जिन करायला सोपं जाईल। तर बघा, आणि जिथे आपण उंची आलेली आहे तिथे आपल्याला सरळ सर्वात आधी अशी एक रेष ओढून घ्यायची आहे। तर बघा, सर्वात आधी मी सरळ अशी रेष ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर मोजून। तर आपल्या 40 इंच साइज आहे। तर आपल्याला 40 इंच साइज साठी आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर 5.5 इंच। बघा, खाली सुद्धा एक 5.5 वर टेप खाली घ्यायचा आहे आणि 5.5 वर अशा पद्धतीने मार्जिन करायचं आहे। बघा, आणि आता सरळ आपली जे मार्जिन आलेलं आहे तिथे आपण सरळ आता रेष ओढून घेऊया। तर बघा, आता आपण मोजूया आर्महोल। तर आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 40 इंच छातीसाठी आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 5.25 इंच। 5.5 किंवा 5.25 घेतलं तरी चालेल। तर आपले मोठे साईजचं ब्लाउज आहे, तर आपण घेऊ 5.25 इंच मार्जिन, म्हणजे 5.5 इंच 2 सूत, म्हणजे 2 रेषावरती। बघा, 5.25 इंच मी मार्जिन घेतलेला आहे। आता सरळ आपण अशी सर्वात आधी ही रेष ओढून घेऊया। तर बघा, आता मोजायची आहे आपल्याला छाती म्हणजे साइज। तर बघा, 40 इंच आपली साइज आहे। तर आपल्याला 40चा 1/4 भाग येतो 10 इंच। सरळ 10 इंचावर एक मार्जिन करायची आहे अशा पद्धतीने। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे। बघा, आता मोजायची आहे आपल्याला कमर। तर बघा, कमर आहे आपली 38। तर 38चा 1/4 भाग येतो 9.5 इंच। तर 9.5 इंच आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे। बघा,
इथे मी सरळ 9.5 इंच घेत आहे. जेवढं आहे आपलं तेवढं सर्वात आधी 9.5 घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. तर बघा मी 2.5 इंच घेत आहे. तर आपल्याला 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी लागतं. आपल्याला जे पाठीमागं आपण 1 इंचाचे डॉट लावतो त्यासाठी आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिंग इथे जास्त द्यावा लागतो. 1.5 इंच जे आहे आपलं ते कंपल्सरी आणि 1 इंच पाठीमागे जे आपण डॉट देतो त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागते कमरेच्या इथे मार्जिंग. आणि आता आपण सरळ हे मार्जिंग अशा पद्धतीने मिळून घेऊया. तर बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात आधी आपल्याला आर्महोल आणि शोल्डर आपल्याला हाफ इंच डाऊन करायचा आहे. हाफ इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध इंच. तर बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला वरपासून नाही इथपासून अर्ध्या मध्यातल्या तिथपासून आपल्याला हाफ इंच डाऊन करायचं आहे. तर याने काय होतंय आपलं आर्महोल सुद्धा उतरणार नाही आणि शोल्डर सुद्धा एकदम व्यवस्थित बसेल. बघा अगदी 2 रेषा इतकं मी हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे. आणि आता आपण शोल्डरकडून सुद्धा हाफ इंच डाऊन करून घेऊया. तर बघा शोल्डरकडून सुद्धा मी हाफ इंच डाऊन करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला सर्वात आधी गळ्याचं मार्जिंग द्यायचं आहे. तर आपल्याला बघा समोरच्या गळ्याचं पाठीमागच्या गळ्याचं मार्जिंग करायचं आहे. 2.25 वर एक मार्जिंग करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गळा मोजून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा गळा आहे आपला 8 इंच, तर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग साठी, तर 8.5 इंच. बघा आणि आता जिथे 8.5 इंच आपलं मार्जिंग आलेलं आहे तिथं गळ्याला आकार देण्यासाठी 2.5 इंच खाली आपल्याला थोडासा असा आकार येण्यासाठी फैलता 2.25 न घेता 2 सूत आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे 2.5 इंच. आणि तुम्हाला जास्त मोठा हवा असेल तर तुम्ही 3 किंवा 3.25 सुद्धा घेऊ शकता खाली तुम्हाला गळ्याचा मोठा आकार हवा असेल तर. आणि आता अशा पद्धतीने सरळ आपण बॉक्स बनवून घेऊया. तर बघा आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. तुम्हाला हवा तसा निमुळता हवा असेल तर निमुळता देऊ शकता आणि थोडासा मोठा असेल तर आपल्याला असा नेटूनच आकार देऊन घ्यायचा आहे. बघा त्यानंतर आपल्याला आता आपण आर्महोलच्या इथं आकार देऊन घेऊया. पहिला आकार आपल्याला 1 इंचाचा दुरीवून द्यायचा आहे. 1 इंच आतल्या या रेषेपासून आपल्याला मोजायचं आहे. मार्जिंग 1 इंचावर द्यायचं आहे आणि तिथून पुढचं अंतर आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवून दुसरा आकार सुद्धा देऊन घ्यायचा आहे. बघा पहिला आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे. आतल्या रेषेला अशा पद्धतीने तो आकार जाऊ द्यायचा आहे. आणि आता दुसरा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेहून द्यायचा आहे. आणि हा आकार आपल्याला थोडासा खाली जाऊ द्यायचा आहे. बघा अगदी 1 सूत मी खाली जाऊ देत आहे इथं. बघा आपला आता पाठीमागचा भाग आखून झालेला आहे. याच्यावरूनच आपण आता समोरचा फ्रंट भाग आखून घेणार आहोत. तर चला तर मग आता कट करून घेऊया. तर बघा आता बघा हा आकार आपला दोन्ही आकार मी याच्यासाठी आखून घेतलेला आहे तुम्हाला समजाव यासाठी. तर बघा हा आपला फ्रंट भागाचा आकार आहे हा आणि बॅक भागाचा आकार आहे. तर आपल्याला फ्रंट भाग अजून कापायचा बाकी आहे. तर आपण
हे एवढं लक्षात ठेवायचं होतं, नाहीतर तुम्ही हा सुद्धा भाग कट करून घेसाल. कटिंग करताना आपल्याला बाहेरचा भागाचंच कटिंग करायची आहे. तर बघा, आपला पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे. याच्यावरूनच आपण समोरचा भाग कटिंग करूया. तर बघा, आता प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही समोरच्या डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कटिंग करू शकता. तर आपलं अस्तरचं ब्लाऊज असलं तर तुम्ही अस्तरवर सर्वात आधी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकता आणि तुमच्या नंतर मेन फॅब्रिकवर. जर तुमचा ब्लाऊज समजा असा फाडून पीस आलेला असेल अशा पद्धतीने किंवा डिझाईनचा आलेला असेल तर तुम्ही तसं कराल. डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायला असाल तर तुमचा ब्लाऊज कमी पडेल. त्यामुळे आधी सर्वात आधी आपल्याला पेपर कटिंग करणं महत्त्वाची आहे. जर तुमचं ब्लाऊज मोठा असेल शिवायला, समजा मापाचं ब्लाऊज तुमचं लहान असेल आणि पीस मोठा असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कटिंग करू शकता. चला तर मग आपण आता पाठीमागच्या भागावरून समोरचा फ्रंट भाग तयार करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला खाली इथे 1.25 इंचवर एक मार्जिन करायची आहे. बघा, खाली मी इथे 1.25 इंच घेत आहे. 1.25 इंच घ्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने. आणि सरळ आपण आता शिरेश ओढून घेऊया. तर बघा, खाली इथे आपण सरळ 1.25 इंच घेतलेला आहे आणि आपण सरळ अशी आता रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आपला पाठीमागचा कट केलेला आपण भाग घेऊया. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे. तर बघा, तो कसा ठेवायचा आहे, तर आपल्याला जेव्हा आपण अशा पद्धतीने हे मार्जिन केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तर बघा, इथून 2.5 ते 3 इंच पेपर सोडायचा आहे आणि इथून 1 इंच असला तरी चालेल, 1-1.5 इंच असला तरी चालेल. इथून आणि इथून पेपर ठेवून आपल्याला जसं आहे तसं आपण आता मार्जिन करून घेऊया. तर बघा, आपला जसा पाठीमागचा भाग आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि गळ्याला सुद्धा हे आपल्याला आकार देण्यासाठी व्यवस्थित जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला आता सर्वात आधी तर इथे 1/2 इंचावर आपल्याला एक मार्जिन करायचं आहे. आतल्या फ्रंट भाग आहे आपला हा, तर आपल्याला इथे सर्वात आधी आतल्या गळ्याला असा आर्मोलला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे. तर हे आहे आपलं पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन, म्हणजेच आपलं फ्रंट भागाचं. तर त्यानंतर आपल्याला समोरचा गळा हवा आहे 6.5 इंच. तर सरळ 6.5 वर एक मार्जिन करायचं आहे आणि इथे आपल्याला 2.5 इंचावर एक गळाला आकार देण्यासाठी व्यवस्थित असं बॉक्स बनवायचा आहे. त्यानंतर आपण आता तुम्हाला समोरचा गळा जसा हवा आहे तसं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला आखू शकता. तुम्हाला गोल हवा असेल तर गोल, पान गळा तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर इथे मी गोल आकार देत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी समोरच्या गळ्याला गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला ब्लाऊजहून डॉट पॉइंट मोजायचा असतो. तर आपला 40 इंच चेस्ट आहे, तर 40 इंचसाठी डॉट पॉइंट येतो आपला 10 इंच. तर 10 मध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे. तर 10.5 इंच मी डॉट पॉइंट घेत आहे. बघा, आणि त्यानंतर आपल्याला हुक आय पट्टी करतो ना आपण तिकडून. तर आपलं मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे, तर आपण 32 इंच चेस्ट, 36 इंच चेस्टसाठी आपण 4 इंचावर एक कटोरी आखण्याचा हे करतो आपण. तर आपल्याला इथे 4.5 इंचावर घ्यायचं आहे मार्जिन. आणि आता सरळ आपण ही डॉट
रेष ओढून घेऊया। तर बघा, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडने हुक आय पट्टी करतो तिकून आपल्याला 1 इंचावर एक मार्जिन करायचं आहे, 1 इंचावर बघा, आणि सरळ अशी खाली रेष ओढायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा टक्स देऊन घ्यायचा आहे, तिरपी रेष ओढून आपल्याला छान असा टक्स देऊन घ्यायचा। त्यानंतर बघा, ही खाली आपण रेष ओढलेली आहे तिथपासून आपल्याला 3.5 हा टक्स आपल्याला 3.5 इंचाचा घ्यायचा आहे। तर 3.5 इंचावर एक मार्जिन काढायचं आहे आणि सरळ आपण आता अशी रेष घेऊया। आणि आता आपण तर बघा, असं थोडंसं असं आतमध्ये आकार नेऊन कटोरीला आकार देऊन घेऊया। बघा, खूप सोपं आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कळेल। प्रत्येक ब्लाऊजचं फक्त एकच मेजरमेंट असतं, प्रत्येक ब्लाऊजला एवढंच अंतर सोडायचं असतं। इथे जेवढं सोडलं तेवढे आपल्याला इकून काढायचं असतं। फक्त तुमचं जे चेस्ट आहे ते बदलणार आहे, उंची आहे ते बदलणार आहे, फक्त मापी मेजरमेंट प्रत्येक प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला अशीच प्रोसेस असणार आहे। तर बघा, आपल्याला इथे आपण 3.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे बघा, 3.5 इंच इथे मार्जिन घेतलेलं आहे। तर आपल्याला ते इथे आणि इथे तेवढं दोन्हीकडून सुद्धा आपल्याला ते मार्जिन घ्यायचं आहे। तर आपण इथे घेत आहोत 1 इंच बघा, अशा पद्धतीने उरलं आपलं 1 इंच घेतलेलं आहे। तर 3.5 मधला आपला 2.5 इंच, म्हणजे 1 इंच आणि 2.5 3.5 इंच आपलं मार्जिन होतं। तर इथे आपण 2.5 इंच मार्जिन घेत आहोत बघा। त्यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आणि आता सरळ आपण अशी रेष ओढून घेऊया। एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा, आता इथे आपल्याला 1.25 इंच मार्जिन वाढवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला सरळ अशी रेष ओढून घ्यायची आहे बघा। बघा, तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम तयार आहे। आपले छोटंसंच आता काम राहिलेलं आहे, तर मग आता आपण ते सुद्धा करून घेऊया। तर बघा, हे टक्सची रेष आपल्याला अशा पद्धतीने खाली ओढायची आहे आणि या रेषेपासून आपल्याला अशा पद्धतीने तिरपी रेष ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या कटोरीला आकार आणि समोरच्या भागाला आकार येऊन जाईल। इकडून सुद्धा त्याच पद्धतीने तर बघा, झालेला आहे आपला। आता आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे। तर कटोरी आखण्यासाठी आपल्याला 1 इंच वर एक मार्जिन करायची आहे, 1 इंच, आणि तिथून अशा पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे। बघा, किती सोपं आणि साध्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला असाच व्हिडिओ तुम्ही लावून ठेवा आणि कटई व्हिडिओ पाहून करा, मी गॅरंटी देते तुमचं ब्लाऊज बिलकुल बिघडणार, एकदम व्यवस्थित येईल। तर बघा, तुमचं चेस्ट जर कमी असेल किंवा जास्त असेल, फक्त तुम्हाला चेस्ट जास्त वाढवायचा आहे आणि जसं आहे तसंच मेजरमेंट वाढवायचं आहे। इथे आपण जिथे डॉट पॉईंट घ्यायचा आहे, इथे वाढवायचा आहे, इथे वाढवायचं आहे, हे मार्जिन इथे शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे, इथे 1.25 इंच वाढवायचं आहे। प्रत्येक मापाला कंपल्सरी असंच वाढवायचं आहे। फक्त तुमचं ब्लाऊजचं चेस्ट आणि उंची, हे शोल्डर, हे तुम्हाला माहीतच असेल कसं बदलायचं असेल ते। तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला तर आता आपण हे कटई करून घेऊया।
कटई कापताना सुद्धा घाई करायची नाही, हळूवार सावकाशपणे कटई कापायची नाही. तुमचं कमी जास्त मार्जिन झालं तिथे सुद्धा घोळ येऊ शकतो. कटई सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करायची आहे.